नमस्कार मित्रांनो, विधानसभा निकालानंतर अवघ्या 6 महिन्यात एकनाथ शिंदे भाजपासाठी नकोसे झाले. नेमके कारण काय आहे हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देण्यास टाळाटाळ असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं असो, या कुरबुरीत वाढत असल्याने आता महायुतीत काही बरं नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर आता हळूहळू कमी व्हायला लागलं. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोघांमधील सुप्त संघर्षांची चर्चा रंगली आहेत. राज्यात पुढील काही महिन्यात नगरपालिका निवडणुका आहेत आणि शिवसेना पुन्हा एकदा सौदेबाजीच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. तथापि भाजप शिंदे यांची मागणी मान्य करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. फक्त 2.5 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले आणि एकनाथ शिंदे भाजपसाठी अनावश्यक कसे होऊ लागलेत हे देखील समजून घेण्याची गरज आहे. चला तर याचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की शिवसेनेच्या मागण्या आता भाजप गंभीर्याने का घेत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात लवकरच अर्थात पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. तात्पुरती शिवसेना सतत भाजपाला आव्हान देत आहेत. शिंदे यांच्या पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जर महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष वेगळे व्हायचे असतील तर पक्ष नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवेल. शिवसेना खासदार म्हणाले की यावेळी भाजपाने केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करू नये तर मित्रपक्षाच्या फायद्याचाही विचार केला पाहिजे. दरम्यान सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालय देण्यात आले नाहीत आणि नंतर महत्वाच्या बैठकांमध्ये त्यांना सतत दुर्लक्ष केलं जात असल्याचा बातम्या येत होत्या. त्यात आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीवर काय म्हटलं हे आपण बघूया. शिवसेनेने महापालिका निवडणुकापूर्वी म्हटलं की कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात आमच्या पक्षाला भाजपकडून मदत मिळेल. एवढंच नाही तर शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की मुंबईत भाजपाला शिवसेना उमेटी म्हणजेच महाविकास आघाडीचं आव्हान आहे. अशा परिस्थितीत जर भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेना शिंदे गट त्यांची मते कमी करेल. यावर भाजपकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. मग तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की एकनाथ शिंदे भाजपासाठी नकोसे का वाटू लागले आहेत याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. लोकसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि महायुतीमध्ये त्यांचं मोठं आणि मजबूत भूमिका होती. तथापि विधानसभा निवडणुकीपासून शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे स्थान सतत दुय्यम ठेवले. सुरुवातीला शिंदे यांनी इच्छा व्यक्त करूनही भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले नाहीत. त्यानंतरही त्यांना गृह मंत्रालय आणि नगर विकास मंत्रालय असे त्यांचे आवडते खाते मिळालेले नाहीत. एकट्या भाजपकडे 131 जागा आहेत आणि शिवसेनेकडे 55 जागा आहेत. राज्यात बहुमताचा आकडा 145 आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 35 जागा आहेत. अशा परिस्थितीत भाजपाला बहुमतासाठी शिंदे आणि त्यांच्या पक्षाची गरज नाही. अजित पवार आतापर्यंत इंडियाच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री पदापासून ते मंत्रिमंडळाच्या वाटपापर्यंत पवारांनी नेहमीच युतीशी शिस्त पाळली आहेत आणि ते त्यांच्या बोलण्यातून कायम समाधानी दिसतात. चौथा जो मुद्दा आहे तो असा आहे की राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिंदे यांच्या अडचणी वाढतील. याकडे थोडंसं लक्ष टाकूया. विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यापासून पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते असा दावा वारंवार केला जात आहे. अलीकडेच ऑपरेशन सिंदूर बद्दल सांगण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव समोर आले आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार यांनी गेल्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी, भाजप आणि RSS चे कौतुक केले आहेत. महाराष्ट्रात काका पुतणे पुन्हा एकत्र आल्याने शिंदे यांचे नुकसान होऊ शकते. NDA आघाडीतील त्यांचे स्थान पूर्वपेक्षा कमकुवत होऊ शकते. सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणूक समीकरणे आणि सरकारची स्थिती लक्षात घेता भाजपाला आता
पूर्वीसारखी शिंदेची गरज राहिलेली नाहीत असं स्पष्टपणे दिसून येत आहे। तर तुम्हाला काय वाटतं महायुतीबद्दल, भाजपबद्दल आणि अजित पवारांबद्दल आणि एकनाथ शिंदेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।